दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे. मंथन क्लास 3 7th. दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे. प्रश्न क्रमांक 1 आहे इथे बघा. 4 8 3 या अंकांच्या सहाय्याने 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील. जेव्हा कधी 3 अंक दिलेले असतात तर त्याच्यात तुम्हाला 6 संख्या तयार होतात. पण इथे बघा 4 8 3 या संख्येपासून 400 पेक्षा किती मोठ्या संख्या तयार होतील ते आपल्याला काढायचे. तर 400 पेक्षा बघा 483 घेऊ शकतो. 438 दुसरी आणि 8 पासून एक संख्या तयार होते 834 आणि 843 अशा 4 संख्या तयार होतात. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. नंतर सेकंड 0 8 9 या तिन्ही अंकांचा वापर करून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा. आता 0 8 9 या तिन्ही अंकांचा जर वापर करून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा. तर जेव्हा 0 तुमच्या नंबरमध्ये असतो तर 0 पासून कुठलीही संख्या आपण तयार करू शकत नाही. 0 8 9 म्हणून राहिले आपल्याकडे 2च अंक. तर या 2 अंकांपासून लहानात लहान मोठी जर संख्या सांगितली असती तर आपण 9 केलं असतं. पण लहान म्हणून 8 0 9 अशी संख्या आपली तयार होते. तर ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर दिले एक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती. एक अंक आपल्याला एकदाच वापरायचे. आपण लहानात लहान संख्या तयार करताना 111 अशी करू शकतो लहानात लहान 3 संख्या. पण त्यांनी म्हटलं एक अंक एकदाच वापरायचे म्हणून 0 स्टार्टला घेऊ शकत नाही. 1 घेतलाय 0 आणि 2 अशा प्रकारे आपली लहानात लहान 3 अंकी संख्या तयार होईल. पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न क्रमांक 4 दिलाय 2 1 4 या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा. अंक आहेत आपले 2 1 आणि 4. काय सांगितलंय मोठ्यात मोठी समसंख्या. एक शेवटी आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. हा विषम आहे त्याच्यामुळे 2 किंवा 4 असाच अंक आपला शेवटी येणार आहे. 2 किंवा 4 याची मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली म्हणजे काय येईल 412 आणि 412 आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो. पर्याय क्रमांक 3. 421 ही विषम संख्या आहे. 244 आपण घेऊ शकत नाही. 412 याच्यातली मोठ्यात मोठी संख्या आहे. पर्याय क्रमांक 3. नंतर दिले प्रश्न क्रमांक 5 3 0 6 या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती. आता 3 0 6 अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती. आपल्याकडे नंबर दिला आहे 3 0 6 यापासून मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान मोठ्यात मोठी जी संख्या तयार होईल ती होईल 603 आणि लहानात लहान जी संख्या तयार होईल ती 306 अशी तयार होईल. या संख्येतील जर फरक काढला तर असा होतो 296 असा आपला फरक येतो. तरी 1 मिनिट काहीतरी इथे बघा आपण मोठ्यात मोठी संख्या आपण 630 घेऊ शकतो. 630 आणि लहानात लहान संख्या 306. तर ही वजाबाकी जर आपण केली तर इथे येईल 324. तर 324 ही संख्या आपल्याला फरक भेटेल 2 संख्येमधला. ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 दिलाय 1 3 2 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या सांगा. आता 1 3 आणि 2 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या सांगा. नंबरच आपल्याला विषम संख्येत दिलेले आहे पण लहानात लहान विषम संख्या जर तयार करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. फक्त इथे समसंख्या आहे 1 3 1 2 3 अशी घ्यावं लागणार आहे. तर 1 2 3 पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 7 1 0 5 या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? 1 0 5 या अंकांपासून तयार होणाऱ्या अंकांची बेरीज किती? तर 1 0 5 पासून 1 5 0 1 ठीक आहे 510 आणि 150 अशा 4 संख्या तयार होतात. ते इथे 6 6 6 6 12 तर 1266 आपल्याला अशी त्या अंकांची बेरीज भेटते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 दिलाय 7 5 2 4 8 या अंकांपैकी 3 अंक घेऊन तयार होणारी लहानात लहान समसंख्या तयार करा. आता इथे समसंख्या दिलेल्या आहेत. लहानात लहान घ्यायची म्हणजे आपल्याला 2 4 आणि 5 या संख्यांचा यूज करायचा आहे. 2 4 5 इथे 2 4 5 आहे पण आपल्याला विचारले समसंख्या आपल्याला विषम संख्या नको आहे म्हणून आपण काय घ्यायचे 2 4 8 ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 दिलाय एक अंक एकदाच वापरून आणि 9 हा अंक नसलेली 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 9 हा अंकाचा यूज करायचा नाही म्हणून बरोबर आहे की आपली संख्या ही 8 पासून तयार झाली पाहिजे. 8 नंतर घेऊ शकतो आपण 7 आणि 6 तर सर्वात मोठी ही संख्या तयार होईल कारण एक अंक आपल्याला एकदाच वापरायचा. याच्यामध्ये 9 आहे याच्यामध्ये 9 आहे हे ऑलरेडी नंबर कट झाले होते. सेकंड जे ऑप्शन आहे 867 ही संख्या होऊ शकते पण याच्या शेवटी लास्टला विषम संख्या आली सॉरी ही याच्यापेक्षा लहान आहे 76 876 ही मोठी आहे 867 पेक्षा आणि आपल्याला विचारलेली संख्या आहे सर्वात मोठी त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 खाली दिलेल्या गटापैकी कोणत्या गटातील अंकानुसार प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? आता खालील दिलेल्या गटापैकी कोणत्या गटातील अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? एकदाच वापरायचा एक अंक बरोबर. लहानात लहान संख्या पाहिजे बरोबर आहे की आपण 1 पासून स्टार्ट करू शकतो 1 0 3 11 1 7 3 या अंकांपासून 500 पेक्षा मोठी संख्या तयार करा. 1 7 3 या अंकांपासून 500 पेक्षा मोठी. आता मला सांगा 1 कुठे गेलं 1 7 3 याच्यामध्ये 500 पेक्षा मोठा 5 पेक्षा मोठा असणारा अंक कोणता आहे तर 5 आहे ठीक आहे. या अंकांपासून 500 पेक्षा मोठी होणारी मोठी संख्या कोणती असणार? एक तर 513 असेल दुसरी म्हणजे 531 असेल तर सॉरी 713 किंवा 731 तर 731 713 पेक्षा मोठे आहेत ठीक आहे. तर 500 पेक्षा मोठी होणारी तयार कोणती आहे 731 आणि 713 ह्या दोन ब आणि ड ब आणि ड कुठे तर पर्याय क्रमांक 4 ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 12 दिलाय 9 0 6 या तिन्ही अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 3 अंकी लहानात लहान संख्या कोणत्या? आता 9 0 6 या तिन्ही अंकांचा वापर करून तयार होणारी 3 अंकी लहानात लहान संख्या सांगा. 0 आपण स्टार्टिंगला घेऊ शकत नाही म्हणून 6 घेतला 6 0 9 ही झाली आपली लहानात लहान संख्या 6 0 9. फक्त ब याच्यामध्ये फक्त ब हे उत्तर येऊ शकतं ठीक आहे. पर्याय क्रमांक 13 4 4 7 5 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या सांगा. आता मोठ्यात मोठे म्हटल्यावर याच्यातला मोठा अंक कुठला आहे तर 7 आहे ठीक आहे. 7 नंतर 7 नंतर 5 आणि 4 असं आपण घेऊ शकतो पण शेवटी 4 हा समसंख्या येईल बरोबर. तर समसंख्या आपल्याला नको आपल्याला पाहिजे विषम संख्या म्हणून काय येणार 7 4 5 तर 7 4 5 कुठे 7 7 5 4 ही समसंख्या झाली आहे 7 4 5 फक्त अ बरोबर येईल याच्यामध्ये 457 हे काय होणार चुकीचे आहे म्हणजे पर्याय क्रमांक
4 फक्त ओ. ठीक आहे. नंतर 14वा प्रश्न दिला, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे. खालील पर्यायातील कोणती संख्या फक्त एकच अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे. तर 124 एकदाच वापरला आहे. 785 पण एकदाच वापरलेला अंक आहे. 326 पण फक्त 400 मध्ये 00 परत परत आलाय, म्हणून याच्यामधला पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड बरोबर आहे, कारण हे अंक एकदाच वापरून घेतले. कुठलाच अंक परत परत आलेला नाही, फक्त क मध्ये 0 परत परत आलाय म्हणून क नाहीये. तर अ, ब आणि ड हे तुमचं आन्सर.